आप देख रहे हैं अली न्यूज़ औरंगाबाद। मैं जावेद खान। आज की ब्रेकिंग न्यूज़, विनोद पाटिल साहब ने जो औरंगाबाद शहर में अतिक्रम जो हो रहा अन्याय करणाऱ्या महानगरपालिका प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची तर मागणी आपण करतोच। कालपासून सोशल मीडियावर काही बातम्या फिरत आहे की आयुक्तांची बदली झाली। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो, जोपर्यंत आम्हाला मोबदला भेटत नाही, या माणसाने आमची घरं पाडली, जोपर्यंत आमचे घर उभे राहत नाही तोपर्यंत कृपया याची बदली करू नका। नवीन अधिकारी येईल तोपर्यंत मुझे पता नाही किसने तोडा, त्यामुळे आम्हाला मोबदला देईपर्यंत या अधिकाऱ्याला इथेच ठेवा आणि आम्हाला मोबदला द्या। ही कारवाई होत असताना कुठल्याही प्रकारे कुठलेही कायद्याचं पालन न करता तुमचे आणि माझे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। घर पाडण्यात आले, आमच्या माता भगिनींना रस्त्यावर आणण्याचं पाप महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं। आपण सातत्याने त्यांना विचारतोय की तुम्ही ज्यांचे घर पाडले त्यांना नोटीस दिली का, त्यांची माहिती तुमच्याकडे आहे का, कोणाचं किती स्क्वेअर फीटचं घर होतं, पत्र्याचं होतं, स्लॅबचं होतं, गटरचं होतं। परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे कुठलीही माहिती नाही। आजही माझी पदाधिकाऱ्यांना ते फोन करून माहिती घेत आहे। त्यांना असं वाटलं एखादं भाषाचं राज्य आहे आणि आपण एखादं घर तोडून नंतर आपलं कोणी विचारणार नाही। परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की अशा सर्व लोकांना मोबदला दिला पाहिजे। माननीय उच्च न्यायालय मुंबईने सांगितलं, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्वांना मोबदला दिला गेला पाहिजे। राज्य सरकारचा 2019चा कॅबिनेटचा निर्णय आहे की तुम्हाला सरकारी जमीन देखील रिकामी करायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मोबदला द्यावा लागेल। परंतु तुमचे माझे घर बॉन्डचे आहे, NA-47 आहे, NA-45 आहे, गावठाण आहे, जे काही आहे त्याने अनेक वर्षाची मालकी आहे, त्या पलीकडे किमान 2 वर्षाचा टॅक्स आपण भरलेला आहे। जर 2 वर्षाचा टॅक्स कोणी भरला असेल तर त्या घराला परवानगी आहे असं समजण्यात यावं, असे अनेक निर्णय या ठिकाणी आहेत। कोर्टामध्ये पुण्याचं प्रकरण गेलं, त्याच्यामध्ये हायकोर्टाने आदेश केला की लोकांना मोबदला दिला पाहिजे असं आपण याच्यात म्हटलेलं आहे। महोदय, वरील विषय आपणास कळविण्यात येते की प्रस्तुत अर्जदाराची मालमत्ता विकास योजना रस्त्याच्या बाधित असून रस्ता रुंदीकरणासाठी मालमत्ता हवी असल्यास ती प्रक्रियेची कायदेशीर प्रक्रियेचे अवलंबन करून अधिग्रहित करणे व मोबदला देणे भारतीय संविधान कलम 300 अन्वये अनिवार्य आहे। जर तुम्हाला रस्ता करायचा असेल, माझी जागा घर पाडले आणि घर पाडल्यानंतर आम्ही आवाज उठवल्यानंतर तुम्ही आजच्या तारखेत नोटीस देता, तुमच्यावर का कोर्टाने कंटेन करू नये। घर पाडल्यानंतर तुम्ही नोटीस देता की तुमचं घर का पाडण्याची होईल। तिथे फोर कॉन्ट्रॅक्टर तुमच्या मागे लागला होता की ज्याला भूमिपूजन करायचं होतं, त्यासाठी तुम्ही रस्ता मोकळा केला। शहरातील नागरिकांना सांगतो, कृपया असा समज करू नका की नागरिक विकासाच्या विरोधात आहे। विकासाचे शिल्पकार हे आहे, जे जागा देतात रस्ता मोठा होणार आहे आणि विकास करत असताना नियम आहे की तुम्हाला मोबदला दिला पाहिजे। तो मोबदला आम्ही या अति तातडीचा नोंदणी आहे जो एमर्जन्सीमध्ये खर्च करावा लागतो, त्याच्यामध्ये 2 कोटी तुम्ही उडवले। शहराचे पैसे तुम्ही सोशल मीडियात उडवले स्वतःचा चकमा पुढे येण्यासाठी। हे सोशल मीडिया तुम्हाला चालला, ज्या सोशल मीडियामध्ये तुम्ही आव्हान करता मी शहर तोड दूंगा, हे तुम्हाला चाललं। आणि माझी बहिणी सोशल मीडियातून जर बोलली की आयुक्त साहेब माझं घर तोडू नका, मी तुम्हाला घरी पैसे येते, तर तुम्ही